आज नाश्त्यामध्ये मठाची उसळ बनवली होती आणि लवकर बनते आणि खायला एक नंबर लागते आणि कमी साहित्यामध्ये बनते. तर सगळ्यात पहिले मटकी उकडून घेतली. मटकी शिजल्यानंतर ते काढून घेतले. मग त्याच कढईमध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर ते गरम झालं. मग त्याच्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी टाकल्यानंतर जिरे टाकून दोघी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित चाळून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे. कढीपत्ताही असेल तर कढीपत्ताही टाका. तुमच्याकडे, माझ्याकडे नव्हता म्हणून मी कढीपत्ता टाकत नाही. मग त्याच्यामध्ये लसूण टाकलं थोडंसं, जास्त काय टाकत नाही मी. मग ते व्यवस्थित कांदे परतून झाले का मग त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद टाकल्यानंतर लगेच थोडं पाणी घातलं मी. याच्यामुळे चटणी जळत नाही आणि व्यवस्थित शिजून बी जाते आणि भाजी कडसडी लागत नाही. ते शिजल्यानंतर लगेच मी मटकी टाकून घेतली उकडलेली. तिला व्यवस्थित चाळून घेतली. मग त्याच्यानंतर मीठ टाकलं चवीपुरता आणि थोडीशी कोथिंबीर टाकली वरून. तर तयार आहे लगेच आपलं मिसळ. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे झालं होतं आणि कमी साहित्यामध्ये बनतं, लवकर बनतं, झटपट बनतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत